मी म्हणेल हे फक्त धार्मिकतेचं किंवा अध्यात्माचं प्रतीक नाही आहे, तर हे एक वैज्ञानिक सिद्धांतावर आधारलेलं असं एक जॉमेट्रिकल डायग्राम आहे. आजच्या तरुण पिढीच्या भाषेत जर आपण म्हणू तर हे असं एक साधन आहे. असे काही जॉमेट्रिकल आकार तिथे आहेत की ज्याच्यातनं एक प्रकारची ऊर्जा आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळते. मंत्र लावलेले असतात आणि त्या वाळूच्या एका पॅनलवरती त्या मंत्रांचा आपल्याला असा असा त्याचा परिणाम होताना दिसतो आणि मंत्र संपल्यानंतर एक आकृती, एक विशिष्ट आकृती त्या वाळूमध्ये तयार झालेली असते. ती आकृती त्या मंत्राच्या प्रभावामुळे तयार झालेली असते. ह्याला सॅमॅटिक्स असं सायन्स असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या ध्वनी लहरींमुळे तयार होणाऱ्या आकृती. तर जेव्हा आपण हे श्रीयंत्र जे आहे ह्याचे विशिष्ट मंत्रोच्चार आणि विशिष्ट ध्वनी लहरी जर आपण बाजूला वाजवल्या तर वाळूमध्ये श्रीयंत्राची आकृती तयार होते.